वतीनं आज विविध विकास कामं याबरोबरच आज नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सत्कार कार्यक्रम CSR फंडातून या ठिकाणी संजय पाटील यांच्या सहकार्यातून काही शिलाई मशीन असतील, याचबरोबर इतर सर्वच वस्तूंचा या ठिकाणी आज देण्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतो. खरं बघितलं तर अध्यक्षीय भाषण म्हणजे सगळ्यात शेवटचं भाषण. त्या भाषणाला सगळी अशी पाक असं कंटाळून जातात अशी परिस्थिती. आणि मगाशी म्हटले सरपंच साहेब तसे तुम्ही जवळपास 100 नावं घेतल्यामुळे सगळ्यांची, म्हणजे आशा, अंगणवाडी, CRP, पशुसखी, कृषी सखी पासून असं वर सगळे. मग आमच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, 5 गावचे सरपंच, संजय पाटील तुमच्यावर आलेले आमचे समन्वयक असतील, ही सगळी A to Z सगळी आमचे सातुस्कर दादांच्या पासून सगळ्यांची नावं या ठिकाणी पाटील सर झाली. तुमच्या नाव सुद्धा निवेदनावर झालं. EY पाटील म्हटल्यानंतर म्हटलं ते पण झाले, हे मी सांगतो का. आणि आता 2 तास आम्ही बसलोय, सगळं पाहिजेच की चर्चा सगळी. निश्चितपणानं आज या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना मनापासून महिला दिनाच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आज जागतिक महिला दिन जरी 1 दिवसाचा असला, सारिकाताईंनी जसं सांगितलं 365 दिवसाचा, धनंजय लाड साहेबांनी त्यांच्या पत्नीने दिलेली कविता आणली, त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं हलकं फुलकं वाटलं. बरोबर आहे का, की सासूचं कसं, नंदचं कसं, हे कसं, ते कसं. आता काळ बदललाय. आता ह्या आमच्या सगळ्या सुना एवढ्या भारी झालेली की आता नंदनला साडी द्यायचा विषय आता जरा मागे असं सूत्र सुद्धा आहे. गमतीचा भाग सोडला तर निश्चितपणानं आज श्री वाडकर साहेब बोलले, तिथं संदीपराव, सगळीच आपण मंडळी जमलो. रामदास देसाई यांनी हातात गावाची सूत्र घेतल्यापासून आपल्या परीनं जे जे काही करता येईल त्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलेला आहे. पंचायत समितीमध्ये सातत्यानं संपर्क असणारा एक सरपंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. आपल्या गावाचं जे काही एक व्हिजन बघायला पाहिजे, होईल न होईल, निधी मिळेल न मिळेल, परंतु आपल्या परीनं प्रयत्न करत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक आराखडा करून या ठिकाणी ते सातत्यानं धडपडत होते. 2000च्या आमच्या जुन्या इलेक्शनला वाडकर साहेब जरी आम्ही या ठिकाणी विरोधात होतो, परंतु विकास कामांच्या बद्दल आम्ही निश्चितपणानं कधी पॉझिटिव्हच अप्रोच सगळ्याच गावांच्या बाबतीमध्ये दाखवत होतो. आणि त्याच अनुषंगानं नामदार साहेबांच्या या कामावरती प्रभावित होऊन त्यांनी आमच्या या जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या अगोदरच पाठिंबा व्यक्त करून आज आमचे 3 उमेदवार या ठिकाणी जे काही निवडून या विभागामध्ये आले, असे खडगावच्या सभेमध्ये या ठिकाणी त्या सर्वच मंडळींनी मोठ्या पद्धतीनं, सरपंच मंडळींनी हा प्रवेशाचा कार्यक्रम घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला. आणि आज सारिकाताई असतील, आमच्या देसाई वहिनी असतील, धनंजय लाड असतील, या विभागातून जिल्हा परिषदमधून अतिशय चांगल्या पद्धतीनं लीड घेऊन या ठिकाणी निवडून आले. विकास कामं खूप अशा पद्धतीनं गावाची असतात. आता व्यक्तिगत कामाची लोकांना सवय लागली. गटर केलं तर फंडातनं आलं म्हणतात, रस्ता हे काय करायलाच पाहिजे म्हणतात. आता विकास कामं करत असताना व्यक्तिगत कामाला, आणि म्हणून शिलाई मशीन असेल, इथं सगळ्या LED TVच्या पासून सगळे आपण CSRच्या माध्यमातून सौरचं आपण या ठिकाणी घरोघरी हे केलेलं आहे, घरकुलसाठीचा प्लॅन केलेला आहे. अशी काही चांगली विधायक कामं आपल्या या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा भविष्य काळामध्ये सुरू व्हायला काय हरकत नाही. आमची मंगळवारची पंचायत समितीची सभापती निवड आहे. सभापती निवड झाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व तालुक्यातली जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी या तालुक्याचा एक नियोजित असा प्लॅन करणार आहे. या प्लॅनमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं या तालुक्यामध्ये प्रत्येक शासकीय योजना आपल्याकडे कशी आली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन होईल. आज महिला आहेत, महिलांना सुद्धा खूप साऱ्या माहीत नाहीत. नांदेकर ताई बोलल्या आम्हाला, सगळ्यांनी थोडं मनावर घेतलं, नाही घेतलं. ज्या योजनेसाठी आम्ही पैसे घेतोय ती योजनाच आम्ही या ठिकाणी करत नाही. सबसिडी मिळते 30%, 35% घेतोय गोट्यासाठी, बांधतोय घराचा सोपा. लक्षात आलं काय.
आता मी बँकेचा संचालक असल्यामुळे सगळं गोट्याची यादी पहिला माझ्याकडे येते आणि आल्यानंतर मग कुठं गोटा आहे आणि कुठं हे अशा पद्धतीचं सगळं चित्र होते. परंतु आता खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध व्यवसायासाठी लागणारी गोष्टी असतील, इतर सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्याच मंडळींनी घेणं पुढं गरजेचं आहे. आणि निश्चितपणानं आज अंतुर्लीनं पहिल्या 20 मध्ये पंचायत समितीनं 97 ग्रामपंचायतच्या 20 मध्ये या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. या कडगाव विभागामधून एक चांगल्या पद्धतीनं ते सर्व सरपंच मंडळी आहेत, या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. आता ग्रामविकास विभागाचं हे अभियान आहे, 5-5 कोटीचं बक्षीस लावलेलं आहे. आरोग्य विभागाची आजच मंत्री महोदयांनी जागतिक महिला दिनानिमित्त आजच कार्यक्रम झाला. यामध्ये 9वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलींना जवळपास 9 लाख मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठीची एक लस जी केंद्र शासनानं WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं प्रमाणित केलेली असलेली ही या ठिकाणी सुरुवात आजच्या दिवशी झालेली आहे. एक सन्मान, एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम शासन म्हणून या ठिकाणी करत असताना आपल्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत. परंतु या योजना या ठिकाणी आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपण घ्यावे अशा पद्धतीची विनंती करतो. खूप वेळ झाला, परंतु आपण सगळ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, मगाशी सरपंच साहेबांना म्हटलं माझा आता कार्यक्रम 12वे गावात आहे, 12वे गावातनं फोन तिकडे यायला लागलेत, माझे इथले रेंज येणार नाही, लक्षात आलं काय. आणि त्यामुळं पुढचे कार्यक्रम सुद्धा सगळे या ठिकाणी करत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. सरपंच म्हणून काम करणारी बरीचशी मंडळी आहेत. 2005-06 साली गारगुटीचा पाटील सर सगळ्यात कमी वयाचा सरपंच मी झालो पहिले. आणि सरपंच झाल्यानंतर जबाबदारी आली, 1च वर्ष घ्यायचं ठरवलं. मोठं पद, कॉलेज झाल्या आलं, घरातली बुलेट नांदेकरताई लगेच काढली आम्ही आणि बाजारात असं ITत सरपंच असा रुबाब मारायला निघालो. तालुका संघाच्या दारात असं खाली आलो तर काय एकटा म्हणून थांबा थांबा थांबा. मी म्हटलं नंदुदा आता काय सांगतोय काय. सरपंच थांबा. काय झालं, गटार तेवढी बघायचा लागला. काय म्हणता, रुबाब सगळा बुलेटचा गेलाच की मला पुरा. मूळ काम हे असं आहे, पदरचं खाऊन लष्करच्या भाकरी बांधायचं एक म्हण मगाशी राहिली. तसं लोकप्रतिनिधीकडे बघताना आपल्याकडे नुसतं असं बघतात, परंतु दुसरी बाजू अशी आहे की आपल्याला या ठिकाणी सगळं सोडून काम करायला लागते, येईल त्याचं बोलायला लागते. परडं मापाय गेलं तर त्याच्या बाजून न्याय दिला म्हणून ते कायमचं तुटतंय. असं हे गावचं सगळं काम आहे. लोकप्रतिनिधीची बाजू, दुसरी बाजू या ठिकाणी बघत असताना, मांडत असताना ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि काम करतोय ते माणूस चुकतोय, काम केलंच नाही चुकायचा विषयच येत नाही. त्यामुळं जी लोक काम करतात त्या मंडळींच्या पाठीशी राहणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे. निश्चितपणानं अंतुर्ली गावामध्ये हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. ज्या योजना चालू असतील त्या आपण पुरा या ठिकाणी करूया. आता आमच्याकडं पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आपले सर्व मंडळी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या निधीतून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील. मोठी जी कामं असतील त्या मोठ्या कामासाठी निश्चितपणानं नामदार साहेबांच्या माध्यमातून रस्त्याचा विषय, जित्रेवाडीकर सगळे पुढे या ठिकाणी बसले, त्यांचं सुद्धा दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत आणि त्या सुद्धा विषयासाठी निश्चितपणानं आपण पुढच्या काळामध्ये काम करूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं नियोजन केलं. महिलांची संख्या सुद्धा उपस्थित या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आहे आणि या महिलांचं या ठिकाणी सुरुवात करताना राजमाता जिजाऊंच्या पासून, सावित्रीबाई फुलेंच्या पासून, अहिल्याबाई होळकरांच्या पासून आपण सर्वजण नामस्मरण नुसतं करतोय. परंतु जसं नांदेकर ताई म्हणाल्या संदीपराव, तसं 365 दिवसामध्ये सुद्धा तशा पद्धतीचं काहीतरी काम या ठिकाणी झालं पाहिजे. यासाठी अंगणवाडीपासून, शाळेपासून या ठिकाणी ती सुरुवात करण्याची जबाबदारी सुद्धा या समाजातल्या सर्व घटकांनी घ्यावी. सत्कार केला आम्ही, आमची ANM झालेली ताई आहे. मी मुद्दाम विचारलं गुन्हा किती तिला पडलं. आमच्या मधाच्या संदर्भात, क्लस्टरच्या संदर्भात नियुक्ती आपण स्टार्टअपसाठी निवड झालेल्यांची आपण या ठिकाणी केली. असे काही चांगले उपक्रम भविष्य काळामध्ये आपण सगळ्यांनी करावे.
शासनाच्या खूप साऱ्या या ठिकाणी मोठ्या योजना आहेत तुमचा निर्णय झाला महत्वाचा आई म्हणजे ज्या महिला पर्यटनाच्या संदर्भात. तो निर्णय चांगला झाला तुमचा. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही योजना खूप चांगल्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक पर्यटनामध्ये महिला जर कोण उतरणार असली, काय करायचं हे नंतरचा विषय आहे. उतरणार असतील त्यांना जसं हे स्टार्टअपसाठी काही आपण मदत करतोय अशा पद्धतीचं लोन या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुग्ध जनावरं घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी आपली योजना आहे, त्याच्यासाठी मदत होती. तो दुर्दैवानं काय होतं की आपण त्याच्यामध्ये मागं पडतो आणि असं पडण्याची आता गरज नाही. कागद सोपे आहेत, सगळ्या पद्धतीनं आहेत आणि आपण सगळेजण लाभ घेऊन आपली आपली प्रगती या ठिकाणी करूया. आपला भाग हा राबणार आहे. आम्ही जर बघतोय काही ठिकाणी राबणारी माणसं कमी झालेली आहेत. शासनानं केंद्र शासनाचं धान्य दिले आणि काय दिले, माणूस मिळायची अडचण झाली. काही भागामध्ये 30% राहणं असेच पडलेत का तर माणसंच नाही, कुणी करायचा असा प्रश्न आहे. आणि अशा वेळी आपण सुद्धा धाडसानं काम करणाऱ्या मंडळींनी पुढे यायचं. राधानगरी तालुक्यातलं बर्गेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आपल्या गावासारखं. या गावातील लोक अजून सुद्धा कोकणात जाऊन शेती करतात. तिने शेती घेतलेली करायला घेतलेली, गावाच्या गाव त्यांच्याकडे जाऊन राबतात, करतात आणि हे करतात. ते गाव म्हणजे अजून काही शेतकरीच असं नाही. 300 पोरं आज PSI झाली, तहसीलदार झाली, नायब तहसीलदार झाली, कक्ष अधिकारी झाले. पण तो हे सांगणं का गरजेचं आहे, आता ही मानसिकता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ही बदलण्याची गरज आहे. राबणारी मंडळी तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या घरामध्ये एखादी महिला शिकली, महिला शानी असली तर घर पुढे जाते. तशा पद्धतीनं मी एवढीच शुभेच्छा देतो. घर पुढे नेणारी पिढी आपण सर्वांनी तयार करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर नामदार साहेबांचं कर्तृत्व आणि तुमची त्यांना असणारी साथ यानं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली निर्माण झालेली आहे. नक्कीच आपल्या मौलिक अशा मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद.